and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. आज 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे. हे आता जाहीर झाल्यामुळे अधिकृतरित्या भारत पाकिस्तान किंबहुना पाकिस्तानने लादलेला संघर्ष हा आता सध्या तरी थांबलेला आहे, संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताचे जे नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक जे 26-27 माणसं आपण गमावली त्यांचा सूड घेत आणि पाकिस्तानच्या अगदी आतमध्ये शिरत पाकिस्तानी मुख्य भूमी आणि पीओकेच्या आत शिरत भारतानं न भूतो असा धडा शिकवला. पुन्हा एकदा जाऊया सोमेश कोलकेकडे. सोमेश आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत. सोमेश, आता स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर या घडीला भारत पाकिस्तान संघर्ष विराम झालेला आहे, थांबलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे पहिल्यांदा एकतर शस्त्रसंधीच्या बाबतीत भारताने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली नाही. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने इतकीच घोषणा केली की जी आपली पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, पहिल्या दिवसापासून भारताची एकच भूमिका होती की आम्ही कुठल्याही प्रकारचं एस्केलेशन करणार नाही. आमच्या पहलगामवर हल्ला झाला म्हणून आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक झाला, त्याचा प्रत्युत्तर त्याला प्रतिहल्ला म्हणून आम्ही त्यानंतर जोरदार पाकिस्तानची कंबर तोडली. आता त्यानंतर काल रात्री पुन्हा पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आली. आज सकाळी पाकिस्ताननी मिसाईल डागले आणि त्यानंतर मात्र आज दिवसभर पाकिस्तानची धुलाई भारताच्या हवाई दलाने केली आहे. त्यामुळे भारताने सांगितलं की पाकिस्तानकडूनच विनंती करण्यात आली की आम्ही मिलिटरी ऍक्शन थांबवतो. आता मूळ प्रश्न इथे असा आहे की मिलिटरी ऍक्शन सुरू कोणी केली होती? आम्ही मिलिटरी ऍक्शन जी केली भारताने ती दहशतवादी हल्ल्याला प्रतिवाद म्हणून केली. नक्की सोमेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत सामरिक विशेषज्ञ शैलेंद्र देवळाणकर आहेत. शैलेंद्रजी, आमचे प्रतिनिधी आता सोमेश सांगत होते तो तांत्रिक मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. आपण अजून शस्त्रसंधी जरी स्वीकारली असली तरी प्रत्यक्ष प्रत्युत्तर थांबवल्याची जाहीर घोषणा केलेली नाहीये किंवा